चंद्रकांत चन्ने यांची एक खूप गाजलेली कविता अभिमन्यू, चक्रव्यूह भेदणारा वीर यावर थोडं बोलणार आहोत. म्हणजे कवितेतला नेमका कोणता भाग आपल्याला विचार करायला लावतो यावर आपण लक्ष देऊया. हो, नक्कीच. कारण ही कविता मला वाटतं केवळ अभिमन्यूच्या शौर्याबद्दल नाहीये. ती त्या दिवसाची गुंतागुंत म्हणजे तो 13वा दिवस बरोबर. आणि युद्धाची नैतिकता, कदाचित नियती या सगळ्यावर प्रश्न उभे करते. अगदी. कवितेची सुरुवातच बघा ना, त्या दिवसाला काळा दिवस म्हटले आणि चक्रव्यूहाचं वर्णन कसं एकदम काय म्हणतात त्याला अभेद्य असं. पद्मव्यूह, 7 वर्तुळं. हो, अश्वदळ, गजदळ, पायदळ अशी काही रचना की आज शिरणं म्हणजे मृत्यूच. आणि मग येतो अभिमन्यू. इथे त्याचं वेगळेपण दिसतं. अगदी. म्हणजे बघा, श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, द्रोण, कर्ण हे सगळे महारथी होते. त्यांना व्यूह भेदता येत होता. पण अभिमन्यू फक्त 16 वर्षांचा तरुण. आणि ती गोष्ट की त्याने गर्भात असतानाच हे शिकून घेतलं होतं. हो, ती अधरछेदन पद्धत म्हणतात ना, म्हणजे व्यूहातले कळीचे दुवे तोडून आत शिरण्याची कला. त्यात तो पारंगत होता. कमाल आहे हे खरंच. आणि मग तो यामिनी भुंगा, म्हणजे कवी त्याला रात्रीचा भुंगा म्हणतो. किती समर्पक आहे. तो द्वेषानं, ईर्षेनं लढतो आणि मोठमोठ्या योद्ध्यांना हरवत 6व्या वर्तुळापर्यंत पोहोचतो सुद्धा. हो, पण इथे सगळं गणित बदलतं. इथेच ना, मला वाटतं हाच कथेचा टर्निंग पॉइंट आहे. अगदी. कारण इथे कवी धर्मयुद्धाच्या नियमांवर बोट ठेवतोय. सगळे कौरव सेनापती एकत्र येतात एकावर आणि तो एकटा थकलेला अभिमन्यू त्याच्यावर हल्ला करतात, जे पूर्णपणे नियमांच्या विरुद्ध होतं. एका निशस्त्र किंवा एकाकी योद्ध्यावर अनेकांनी तुटून पडणं, हे धर्मयुद्ध कसं? बरोबर. हाच कवीचा सवाल आहे. हा युद्धाचा एक नैतिकदृष्ट्या महत्वाचा आणि दुःखद क्षण होता. आणि मग कवी थेट श्रीकृष्णालाच विचारतो. हो. काळ्या कृष्णा, सर्वज्ञानी योद्ध्या, अरे मामाना रे तू त्याचा. हे ऐकलं की अंगावर काटा येतोच. म्हणजे किती भावनिक आणि थेट प्रश्न आहे हा. यात दुःख आहे, पण कुठेतरी जाब विचारल्यासारखं वाटतं. नक्कीच. इथे कवी कृष्णाच्या भूमिकेवर, त्याच्या हस्तक्षेपावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करतोय की तू सर्वज्ञानी असूनही हे घडू दिलंस, का नाही थांबवलंस? की हे सगळं अटळ होतं? नियती? हाच तो संघर्ष आहे, नियती आणि जबाबदारी यांच्यातला. आणि तो उर्दू शेर पण याच संदर्भात येतो बहुतेक. नियते शौक भर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं. म्हणजे कृष्ण, हे सगळं पाहून तुझ्याबद्दलची भावना बदलू नये म्हणजे मिळवलं, अशी काहीशी छटा आहे त्यात. म्हणजे शौर्य, अन्याय, नियती आणि मानवी भावना या सगळ्याचं एक विलक्षण मिश्रण आहे या कवितेत. थोडक्यात सांगायचं तर चन्ने अभिमन्यूला फक्त वीर म्हणून नाही पाहत. तो त्याला एका दुःखद नायकाच्या, एका ट्रॅजिक हिरोच्या रूपात आपल्यासमोर ठेवते. जो तरुण आहे, पराक्रमी आहे, पण नियमभंगाचा बळी ठरतो, कदाचित एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून. आणि त्याच्या मृत्यूतून कवी युद्धाची निरर्थकता आणि धर्माच्या नावाखालील अधर्म अधोरेखित करतो. अगदी. आणि मग शेवटी एक विचार राहतोच मनात की युद्धासारख्या परिस्थितीत वैयक्तिक शौर्य किती महत्वाचं, नियम, नैतिकता किती टिकतात, आणि मोठ्या शक्तींची भूमिका काय असते, मग त्या दैवी असोत वा मानवी. या सगळ्याचं नातं किती गुंतागुंतीचं आहे यावर ही कविता नक्कीच विचार करायला लावते.